मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारनं मान्य केल्या असून या मागण्यांचा आजच शासन आदेश काढण्यात येईल अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज आधार मैदानामध्ये जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपसमितीनं निश्चित केलेल्या मसुदा प्रारूप जरांगे यांना यावेळेस सादर केला। त्यानंतर जरांगे यांनी आंदोलकांसमोर हा मसुदा वाचून दाखवला। हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल। सातारा, पुणे, औंध गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून जलद अंमलबजावणी केली जाईल। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जात असून उर्वरित आंदोलकांवरचे गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत न्यायालयात जाऊन मागे घेण्यात येतील। त्याचप्रमाणे मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना 15 कोटींची मदत एका आठवड्याच्या आतमध्ये देण्यात येईल। जात पडताळणी समित्यांमध्ये मनुष्यबळ वाढवल्यानं आता जात पडताळणी दाखले घेण्यासाठी वेग येईल। या मुद्द्यांचा मसुद्यामध्ये समावेश करण्यात आला आहे। याला जरांगे यांनी मान्यता दिली। मराठा कुणबी शासन आदेश काढण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिला असून 58 लाख नोंदींची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावावी, वंशावळ समिती तालुका स्तरावर गठीत करावी अशा मागण्या जरांगे यांनी यावेळेस केल्या। या मागण्यांच्या विरोधात कोणी गेलं तर लढाईची जबाबदारी सरकारची आहे असं ते म्हणाले। मराठा आंदोलकांच्या ताकदीवर आम्ही जिंकलो आहे अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी यावेळेस दिली। या मागण्यांचा शासन आदेश जर सरकारनं काढला तर रात्री 9 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या मागण्या मान्य केल्याबद्दल जरांगे यांनी सरकारचे आभार मानले आहेत। तत्पूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात नवीन शासन आदेश काढण्याच्या अनुषंगानं आज मुंबईत सुमारे 3.5 तास चाललेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये या संदर्भातील मसुद्याचं प्रारूप निश्चित करण्यात आलं। जरांगेंच्या मागण्यांना कायदेशीर चौकटीमध्ये बसवणारा प्रस्ताव उपसमितीच्या बैठकीमध्ये तयार करण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली। आणि मग आता तो त्या ज्या कायद्याच्या चौकटीत बसणारा जो प्रस्ताव होता या संदर्भात आपण तयार केलेला आहे। मसुद्यामध्ये मग ते गुन्हे मागे घ्यायचा प्रश्न असेल, त्या मृत नातेवाईक, मृत आंदोलक जे आहेत त्यांच्या मुलांना पाल्यांना नोकरी द्यायचा प्रश्न असेल, हे सगळे विषय आपण ॲड्रेस केलेले